आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसरवाडी इथं शांतता कमिटीची बैठक उत्साहात संपन्न झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन होते। प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक जयसिंग गावित, उपसरपंच आशिष अग्रवाल, ग्रामपंचायत सदस्य दीपेश गावित आदी मान्यवर उपस्थित होते। बैठकीत मार्गदर्शन करताना संजय महाजन यांनी गणेशोत्सव हा उत्सव आनंद, उत्साह आणि बंधुभाव वाढवणारा असल्याचं सांगत गणेशोत्सव काळात गणेश मंडळ सदस्यांनी सांस्कृतिक आरास साजरे करावे, कोणाचंही धार्मिक भावना दुखावले जातील असे आक्षेपार्ह बॅनर किंवा आक्षेपार्ह घोषणाबाजी करू नये, विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात गुलाल उधळण करू नये, नागरिकांनी शांतता, सौहार्द व कायदा सुव्यवस्था राखून उत्सव साजरा करण्याचं आवाहन केले। यावेळी बोलताना बकाराम गावित म्हणाले, गावातले सगळ्या गणेश मंडळांनी परंपरा, संस्कृती व सामाजिक बांधिलकी जपत उत्सव साजरा करावा। गणपती बाप्पांच्या मूर्तीपासून ते मिरवणुकीपर्यंत प्रत्येक ठिकाणी स्वच्छता, शिस्त व सुरक्षिततेची काळजी घेणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। पोलीस प्रशासनाला योग्य सहकार्य करून आपण विसरवाडी गाव गणेशोत्सवाचं आदर्श उदाहरण उभं करू, असं आवाहन त्यांनी केले। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून एकोपा व बंधुभाव वृद्धिंगत करण्याची गरज व्यक्त केली। गणेशोत्सवाच्या काळात मंडळांनी नियमांचं पालन करावे, ध्वनी प्रदूषण टाळावं व नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असं आवाहन केले। बैठकीतील गावातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, पत्रकार, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित असलेले विसरवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि आमचे सहकारी साबळे साहेब, आमचे दुसरे सहकारी जयसिंग साहेब, तरुण नेतृत्व आणि बकराम दादाचा वारसा चालवणारे दीपेश भाऊ, आशिष आणि सगळे मंडळाचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधव, आजची बैठक बोलवण्याचा उद्देश मला माहिती, यापूर्वी आपली बैठक झालेली आहे, साबळे साहेबांनी घेतली। आजची बैठक बोलवण्याचा उद्देश असा आहे की ज्या सूचना शासनाकडून आलेल्या आहेत किंवा माननीय आजी साहेबांनी मीटिंग घेतली, पालकमंत्री महोदयांनी शांतता समितीची बैठक घेतली, त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब, एस पी साहेब, सगळे वरिष्ठ अधिकारी सगळेजण होते। बकाराम दादा तुमच्या गावात मंडळाचे काही पदाधिकारी होते। त्यानंतर एस पी सरांनी एक संकल्पना मांडली की आपण यावर्षी जे गणेश मंडळ चांगल्या पद्धतीने हा उत्सव 10 दिवस साजरा करतील त्यांना काहीतरी बक्षीस देण्याबद्दल साहेबांनी एक गणेश उत्सवाच्या अनुषंगाने बैठक घेणं आवश्यक असतं, म्हणून आजची बैठक